नमो नमस्ते श्रीरमणाय चिद्घनस्वरूपाय आत्मसंस्थिते शीतलदृष्टिं मृदुतमवचनाय। ॐ नमो भगवते श्रीरमणाय। कर्तुराज्ञया प्राप्यते फलं, कर्तुराज्ञया प्राप्यते फलं। कर्म किं परं कर्म तज्जडं, कर्म किं परं कर्म तज्जडं। फळ खरे जेव्हा देव देतसे, फळ खरे जेव्हा देव देतसे। कर्म श्रेष्ठ ना कर्म जड असे, कर्म श्रेष्ठ ना कर्म जड असे। कृतिमहो दधौ पतन कारणं, कृतिमहो दधौ पतन कारणं। फलमशाश्वतं गतिनिरोधकं, फलमशाश्वतं गतिनिरोधकं। असुनि नश्वर मुक्ति अडविते, असुनि नश्वर मुक्ति अडविते। कर्मसागरी फळच बुडविते, कर्मसागरी फळच बुडविते। ईश्वरार्पितं नेच्छया कृतं, ईश्वरार्पितं नेच्छया कृतं। चित्तशोधकं मुक्तिसाधकं, चित्तशोधकं मुक्तिसाधकं। ईश्वरार्पित अन्निरिच्छते, ईश्वरार्पित अन्निरिच्छते। चित्तशुद्धियन् मुक्ति साधते, चित्तशुद्धियन् मुक्ति साधते, चित्तशुद्धियन् मुक्ति साधते। हा साररूप उपदेश बघण्याचं आपलं काम सुरू आहे। असुनी नश्वर मुक्ती अडविते, कर्मसागरी कर्मसागरी फळचं बुडविते। त्याबद्दल गेल्या वेळेला आपल्याला आठवण करून दिली होती की रोजच्या आयुष्यातला आपला विचार केला तरी उठल्यापासून झोपेपर्यंत असंख्य कर्म सुरू आहे आपापल्या परिस्थितीनुसार। अशी जर सगळी एकत्र करत गेलं तर कर्मसागर तयार होईल प्रत्येकाचा। असं काही त्याच्यासाठी फार मोठ्या लोकांनी एकत्र येण्याची गरज नाही। प्रत्येकाच्या पुरता विचार केला तरी असंख्य कर्म जे ज्याला म्हणू आपण की अगणित, याची गणती शक्य नाही इतकी कर्म तयार होतात। आता ह्याचा कोणी विचार करतो का नाही हा प्रश्न आहे। त्यांनी सुरुवातीलाच विचाराला हा प्रश्न घेतलेला आहे तेव्हा, आणि हा प्रश्न सुटल्याशिवाय पुढचं काही करता येत नाही। आणि तोही समाधानकारकपणे आपल्याला कळेल असा सुटायला हवा। आता त्यांचं म्हणणं साररूप आहे त्यामुळे आपण सावकाश राहतो जरा जास्त नेहमीपेक्षाही। कारण एका बाजूला ते नश्वर आहे, दुसऱ्या बाजूला मुक्ती अडवणार आहे आणि त्याचा प्रचंड साठा होतो। तो आपल्याला थांबवणं हातात नाही आहे। गेल्या वेळा त्याची कारणं पाहिली, अपरिहार्य कसं असतं वगैरे आपण कारणं पाहिली। आणि शेवटी हे करून जर ते फळ मला बुडवणार असेल म्हणजे मुक्तीला आळ येणार असेल तर मग करावंच का इथपासून प्रश्न निर्माण होईल। आणि शेवटी काय होईल की शेवटी मनुष्य कदाचित कर्म टाळण्याकडे त्याची प्रवृत्ती होईल। हे काही त्यांना अभिप्रेत नाही। त्यांच्या आयुष्यात त्यांनी ज्या पद्धतीनं कर्म करायची ती केलेली आहेत। शेकडो असंख्य लोकांना भेटलेले आहेत, तो प्रश्न नाही। त्यांच्याबद्दल जेवढं बोलणं त्यांना आवश्यक वाटलं तेवढं त्यांच्याशी बोललेले आहेत। त्यांच्या ध्यानामध्ये ते आहेत, ते त्यांची ती परिक्रमा आपल्याला माहिती आहे। त्या अरुणाचलाची ती घालून येत असत। हे सगळं त्यांचं तसा विचार केला तर ही कर्मात मोडतात आपल्या दृष्टीनं। आता त्यांना त्यांनी काहीतरी प्रमाण असं दिलं असलं पाहिजे, काहीतरी दुसरी त्याची बाजू असली पाहिजे की जेणेकरून याला हे त्यांना कुठे मुक्तीला आड आलेलं नाही। तेव्हा ते प्रत्यक्ष करत आहेत म्हणून त्यांच्याकडून शिकण्याचं काम आहे।
तर आपल्याला आपल्या पद्धतीची आता आपण काही हे जीवन जगत नाही, या पद्धतीचं ध्यानाचं किंवा योगाचं असं जीवन काही जगत नाही. तेव्हा आपण नेहमीचं जीवन जगतो, ज्यामध्ये अगदी उदाहरणादाखल एक 5 कर्म योग, 4 योग काहीतरी काय जेवढी आपल्यात बसतील या वेळेत तेवढी. तर गरज आहे माणसाला, निवाऱ्याची गरज आहे. घर बांधलं, आपल्याला काही अपरिचित नाही, घर बांधलं. अगदी कुणीतरी बांधलं म्हणून बिराडाने राहत असेल, ह्याच्यापेक्षा काही नाही. पण तो कुठेतरी असं काही झाडाखाली मनुष्य राहत नाही. आपण सर्वसाधारण सगळी माणसं आपापल्या घरामध्ये आहोत, ती स्वतःची असतील किंवा कशी असतील. कुणीतरी गरज म्हणून निवाऱ्याची ती बांधली. आता ती बांधून झालेली आहेत का सांगायचं तर, पण जपाला बसल्यावरती डोक्यात येतात हे उलगडत नाही काय ते, त्याचा जो विचार आहे तो काही वेळ घरचाच असं नव्हे, अजून खूप गोष्टी आहेत. तिथली अगदी 4-5 प्रातिनिधिक कर्म बघितली तरी लक्षात येतं. तर ते त्यावेळेला डोक्यात काय यावं हे काही कोडं उलगडत नाही. की अडकवतं कसं हा प्रश्न आहे, तो सोडवायचा आहे. म्हणून आपणच विचार आपल्याशी करत बसलो की जपाला बसलं की याच्यातलं काय काय, किंवा ध्यानाला बसलं तर यातलं काय काय समोर येतं. तर ते वास्तविक एक स्थिर जड अशी वस्तू आहे. ते एका जागी विशिष्ट जागी बांधलेलं आहे. काय गट नंबर अमुक तमुक इतकं त्याला अगदी हे असतं, स्थैर्य आहे पूर्ण. इकडचं तिकडे तुम्हाला बसुद्धा करता येत नाही, इतकं ते स्थिर आहे. पण ते हित आहे, ते तिथं असायला पाहिजे खरं म्हणजे. ते त्याच जागी असणं हे खरं आपल्या घर बांधण्याचं पारमार्थिक लक्षण झालं. घर बांधायला काय परमार्थाचे काय त्यांचं काय म्हणणं नाही त्याबद्दल. प्रापंचिक मनुष्य आहे, त्याला यात राहायचं आहे, त्याची निवाऱ्याची सोय त्यांनी करावी, त्या बाबतीत स्वावलंबी असावं, ठीक आहे. नसेल तर तो भाड्याच्या घरात राहील. पण ती जागा खरंच स्थिर आहे, जड आहे, ती विशिष्ट जागी आहे. तर तशी असून ती हित डोक्यात कुठं आली, वास्तविक ती तिथं आहे. तर तसं न होता ते डोक्यात ते काय येतं याचा विचार केला की हे बरं ते घर आहे, शेवटी त्याला काहीतरी लाईफ आहे. कधीतरी त्याच्या मोडकळीला येणार, कधीतरी त्याचं पुन्हा काहीतरी करावं लागणार. जुने वाडे आता आपण बघतो, पाडतो, नवीन बांधतो, हे सगळं करतोच. म्हणजे नश्वर या अर्थाने ते अशाश्वत आहे आपल्याला माहिती आहे. कितीही कसल्याही प्रकारचं बांधलं असलं तरी काहीतरी रिनोव्हेशन म्हणा, काय म्हणा, ज्या पद्धतीनं असेल ते पाडून नवीन म्हणा, काहीतरी त्याचं करावं लागणार. हे नश्वर आहे आपल्याला माहिती आहे. हे सगळं माहिती आहे सगळं. पण ते हे मग असं आहे हे आपल्याला जर माहिती आहे तर जी शाश्वत गोष्ट ती मी घेतो आहे, ती मागेपासून सुरू आहे, आज आहे, उद्या राहणार आहे, इतकं सगळं आपल्याला तिथलं कळतं. मग ते कशाला घर आपल्या डोक्यात यावं. पण ते त्याच वेळेला डोक्यात येतं. मग त्यावेळेला तिथले कुठले तरी अंगणातले वस्तू डोक्यात येतात. कोणाच्या घरी अंगण असेल तर अंगणातली वस्तू येते, कोणाच्या घरात गॅलरी आहे तिथल्या वस्तू येतात, घरात लावलेल्या वस्तू येतात. ते सगळं डोक्यात त्यावेळेला सगळं एक एक आता याच क्रमाने येईल असं काही नाही, पण आपापल्या क्रमाने आपापल्या डोक्यात प्रत्येकाच्या सुरू असतं. आपलं नाही दुसऱ्याची घरंसुद्धा डोक्यात येतात. हे आणि वैशिष्ट्य. नुसतीच आपली घरं डोक्यात आली तर ठीक आहे बाबा, तेवढा तरी विचार झाला. तसं नाही, ते दुसरीकडे पाहिलेलं असतं, ते पण डोक्यात येतं. तेव्हा हे वास्तविक तेही जितकं स्थिर जड आहे तितकंच तेही स्थिर जड आहे. पण ते येतं. त्या वस्तू राहिलेल्या, कुंड्या येतात डोळ्यासमोर, त्यातली फुलं येतात, न आलेली फुलं येतात, आलेली येतात, पडलेली येतात, येत नाही म्हणून ते सगळं डोक्यात येतं. वास्तविक ते जर इतकं स्थिर आहे, जड आहे, ते त्या जागी आहे. फुल काही इथं आलं नाही, घर काही इथं आलं नाही, कुंडी काही इथं आली नाही, पण इथं कुंडी आली, त्याला काही इलाज नाही. तेव्हा हा म्हणजे आता ते जमिनीवर आहे, स्थिर आहे, कोणाच्या तरी नावावर आहे, काहीतरी आहे त्याचं. समजा ते नश्वर आहे हे आपल्याला माहिती आहे. मग करून टाकू बरं कोणाच्या तरी नावाने. थांबा, वाटलं तर जप करूया, अजून 1 लाख सांगा जप, ते नंतर करू की नश्वरच आहे. नाहीतरी आपण राहिलो तरी ते काय पडायचं राहणार नाही, किंवा त्याचं काय ते व्हायचं राहणार नाही. बरं निवाऱ्याचा प्रश्न, बरं अगदी कोणाच्या नावावर करायचं नाही, आपल्याला उठून काय कोणाला बाहेर दान द्यायचं नाही. घरात त्याचं समजा पत्नीच्या नावावर आहे, ते त्यांच्या नावावर, पतीच्या नावावर आहे, पत्नीच्या नावावर, तसं नको. बस काय घोटाळा झाला म्हणजे आता आपल्यावर नावावर राहून काय घोटाळा होणार नाही का? घोटाळा व्हायचं कोणाच्या नावावर होतं, पण कळत नाही ते. त्या क्षणी किती माणसाला जीवाची उलघाल होते की यांच्या नावावरचं त्यांच्या नावावर, त्यांच्या नावावरचं त्यांच्या नावावर, काय ते मुलाच्या नावावर, तुमच्याच मुलाच्या नावावर करताय, दुसऱ्याच्या मुलाच्या नावावर करताय काय. पण नाही, मुलीच्या नावावर करायचं. आपलीच मुलगी आहे तिचं नाव नको, पण ते नाव असू दे, वाटलं तर तिला राहू दे, आम्ही आपल्या दुसरीकडे राहतो किंवा हे करतो, पण नाव असेल. काय त्याचं म्हणजे ते तिथं जड स्थिर आहे का इथं जड स्थिर आहे असं म्हणून ते का बुडवतं पुढे सगळे जे वर्णन केले त्याचं लक्षात येतं. तर करून टाकावं ते जड आहे तसं पण तसं नसतं ते. तर सगळ्यांचा बिंदू जर आपण नुसतं असं म्हटलं की आपली घर आहे आणि ती आपण कोणाच्या तरी नावावर करू, आपापल्या घरातल्याच
तर सगळ्यांचा मेंदू त्या क्षणी जप बीप राहू दे, ते पदोपदी राघव नको ना काय नको, ते कामाला लागेल उद्याने काही सांगितलं आपण करायचं ठरवलं तर काय होईल, हा काय होईल एवढ्या कल्पनेनं नुसता कामाला लागतो जीव. ते का कामाला लागतो म्हणजे ह्याचा अर्थ त्याचा आता माहिती आपल्याला नोंदी करतात वाटण्या करतात हक्क, त्या एक ती जागेवर असलेली वस्तू. आपण फिरते, आपण कुठेही जाऊ शकतो, एक ह्याच्यापासून काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत फिरणारा माणूस आहे. आता तो बाहेर जातो, परदेशात जातो, पण इथं घर असतं आणि तिथं त्याचं मन ह्याच्यात असतं. म्हणजे आता तो किती लांब का जायचं. आपण इथं बसून एक वेळ घरची आठवण झाली, गावातच आहे म्हणून आठवण झाली आहे, ठीक आहे, पण तो तिथं कुठे जिथं आहे तो प्रदेशसुद्धा आपल्याला माहीत नाही. त्या प्रदेशात तो तिथं बसूनसुद्धा इथलं घर ते कोणाचं नाव आहे, कसं आहे, काय ह्याचा विचार इतक्या तो हजारो मैलावरनं करत असतो. तर त्याच्या वाटण्या, त्याचे ते हक्क, ते अमकं ते, मग ते घरात राहणं, घराबाहेर काढणं, अमकं तेमकं, किती त्याला किती प्रकार आहे त्याचे. तर बाहेर तर आपण पाहतोच आहे, त्याच्यावरनं काय मारामारी चाललेली आहे, त्याच्यावरनं किती वाद आहेत, किती हे आहे. तेव्हा घर या अर्थाने ते जड किंवा मृतवत असून आता वास्तविक घर वापरणं आहे, ठीक आहे, वापरावं ना, ते त्याच्यासाठीच आहे. तेव्हा घर वापरणं किंवा समजा एखाद्याचं ते पडून असणं, हे प्रकार असू शकतात की घर पडून आहे असंही असू शकतं. पण त्या बांधलेलं आहे, अर्धवट राहिलं, आता जड स्थिर वस्तू आहे, काही तिथं त्याप्रमाणे होणारच की, पण ती स्थिर आहे जड आहे असं होत नाही, ती आत हालचाल करीत राहते मेंदूत. हे जसं नावाचं म्हटलं तसं त्याचं काहीतरी झालेलं असलं, अर्धवट जरी राहिलेलं असलं तरी डोक्यातलं घर पुन्हा अर्धवट राहतं. इकडं वास्तविक घर बांधायचं ते तिथे जाऊन बांधायला पाहिजे. मग तिथे करायचं असलं तर पूर्ण करा, राहत असेल तर अर्ध राहील. समजा काय 4 खोल्या बांधल्या, अजून 2 बांधायची इच्छा होती, त्या काय झाल्या नाहीत, नाही झाल्या समजा, मग इथं कशाला 2 खोल्या डोक्यात बसायला पाहिजे, पण ते बसतात. त्या येऊन त्या राहिले ते राहिले ते राहिले असं सारखं वाटतं. ते राहिले जोपर्यंत वाटते तोपर्यंत आपल्याला ते जप सुचून देत नाही. हे जे काय म्हटलेले असूनही नश्वर मुक्ती आढळायचे, ते नश्वर असून सुद्धा वास्तविक त्याची काय हिंमत आहे नामापुढे, त्याच्यापुढे का त्याची ताकद चालली, पण ती चालते. हे असंच नाही, प्लॉटचं आपल्याला काय होतं चांगलं माहिती आहे. आता तर त्याच्याबद्दल काही बोलू नये अशी परिस्थिती आहे. तेव्हा ते सीमेवर एक वेळ इंच लढवू वगैरे आपल्याला ती गाणी होती ना, तसं इकडं फुटं लढवू असं त्या अवस्था आलेली आहे. त्याची अवस्था अशी आलेली आहे, जो तो ढकलतो एक फूट इकडे तिकडे एकमेकांना, ते एकदा प्रस्थापित करतो, बळकावतो, अमकं तमकं किती प्रकार तसे झाले. ह्या कर्म, आपली कर्म असं नसून असणार काय, आपल्या कर्मात आणखीन एक मोडणारी वस्तू जी वाटतं आपल्याला की काही फार मोठी नाही आहे, तितक्या माझ्या काही मुक्तीचा त्याचा काही संबंध नाही, ते वस्तू. काय मनुष्य करत जन्मापासून वस्तू गोळा करतो. पहिल्यांदा खेळणी गोळा करतो, खेळणं द्यायला तयार होतं का मुलचा, दुसरं मूल खेळायला आलं की त्याला तेच पाहिजे असतं. तेव्हा त्यावेळेला वास्तविक ते त्याचं घरचंच आहे, ते 24 तास त्याच्याकडे आहे, एरवी ते खेळू शकतं. पण शेजारचं मुलांना त्यांनी जर समजा खेळताना मागितलं की मला जरा खेळ, तर ते त्यावेळेला मात्र त्याला तेच लागतं. म्हणजे तिथपासून एक वस्तू आहे साधी, सगळ्याची वस्तू आहे साधी असं घ्यायला सांगायचं तर. पण ती सुद्धा बाबा घे तुला खेळ, असतात मुलं नाही असं नाही, पण क्वचित साधारण अशीच असतात. म्हणजे आपल्या आता कुठून कशी होणार ते आपल्याला माहितीच आहे. तर ती सुद्धा तेवढं त्याच वेळेला, आता एरवी ती ज्या वेळेला खेळत नसतात ना त्यावेळेला त्यांचं लक्ष नसतं आणि त्यांनी ते घेतलेलं असतं, ती खेळत असतात, ह्यांच्याकडे दुसरं काहीतरी असतं, त्यावेळेला ते चालतं. पण त्याचं लक्ष गेलं आहे आणि आपलं लक्ष गेलं आहे अशा वेळेला जर ते असलं तर नाही, ते मला तेच पाहिजे, ते आपलंच आहे, ते तुला मिळेल, ते तासभर अर्धा तास खेळणार आहे, ते खेळू देत ना त्याला. पण तसं नाही, त्यावेळेला तेच पाहिजे. आता वास्तविक ती वस्तू ती काय, सगळ्याची वस्तू ती काय, ती दुसरी तशीच आणता येईल, हे होईल, पण ते नाही. मनुष्य कॉट गोळा करेल, गादी गोळा करेल, बेड करेल, कपाट करेल, टेबल करेल, काय किती गोष्टी गोळा करेल मनुष्य. काय म्हणजे संग्रहालय कमी पडेल अशी वस्तू गोळा करतो माणसं. स्टुला गोळा करेल, ट्रॉल्या करेल, भांडी करेल, काय असंख्य वस्तू घरामध्ये गोळा करेल. करण्याबद्दल काही नाही, आपल्याला काहीतरी काम पाहिजेच की. बरं एवढे कष्ट करतोय, पैसे मिळवतोय, त्याचे काहीतरी व्हायला पाहिजे. नुसते ठेवून सुद्धा स्वस्त बसवत नाही, वास्तव ते बसले तिथं जागेवर बसे, ते तिथं आहेत निवांतपणे. पण तसं नाही होत, त्याचं काहीतरी करूया म्हणजे हेच करूया, दुसरं काय करणार काय म्हणून. आपण काय असं दानधर्म करत बोवा बसलो रस्त्यावर, असं काय आहे का काही, तसलं काय होणार नाही. म्हणजे त्याचं काहीतरी आवडीय असं वाटतं असं. म्हणून मग तवा चण, पातेला चण, मग तवा बदलून बघूया. आता काय बदलून त्याच्यावर पोळी चढणं, दुसरं काय होणार आहे. जे काय व्हायचं त्याचं तयार होतं तेच तयार, पण जरा त्याच्यात थोडंसं काहीतरी आहे नवीन. तेव्हा ते काहीतरी एवढ्यासाठी काहीतरी डिझाईन बदललं म्हणून, काहीतरी हे बदललं म्हणून. ते पूर्वी ते विमानाचा पत्रा वगैरे होतं तसं ते, तर तसलं काहीतरी ते कोणीतरी आता दुसऱ्या विमानाचा पत्रा आणला, दुसरं काय. यापेक्षा काय फार मोठा बदल झाला नाही, पण असं वाटतं की ते बदले. तेव्हा ते म्हणजे याचा अर्थ चित्त त्याच्यात जातं ना. माझं नामासाठी जे चित्त आहे ते माझं तव्यात गेलेलं आहे सध्या. भांड्या म्हणजे जे काय ते त्यावेळेला चालू असेल ते भांड्यात जाईल, तव्यात जाईल, कशातही जाईल. तेव्हा नुसती पोळीन भाजी होता असं अशातला भाग नाही.
आपलं अक्षरशः चित्त त्याच्यावर असतं. तर त्यामुळे ते तळलं गेल्यासारखी अवस्था आहे, भाजले गेल्यासारखी अवस्था आहे, हे कधी लक्षात येईल असं त्यांना प्रश्न आहे. तर तो आहे. तर तवे पातेल्या, ते काय पातेल्या, एवढं इतका जिव्हाळ्याचा विषय असतो. म्हणजे खरं सांगायचं तर इतक्या पातेल्या घरामध्ये असतात, एवढी एवढी छोट्या पातेल्यापासून मोठ्या पातेल्यापर्यंत. पण मनुष्याचा जीव काय मोठं म्हणून जास्त अडकतो, छोटं म्हणून कमी अडकतो असं नाही. कदाचित छोट्यात जास्त अडकतो. कारण इतकं छोटं मी ते त्यासाठी घेतलेलं आहे आणि ते मला कुठे सापडत नाही असं झालेलं आहे. शोधत असतात 2-2 तास. त्यापैकी एक समजा 2.25 तास समजा जपाला दिले, 15 मिनिटात पाहायला सापडेल. करू बघा तुम्ही करू एवढा 2.25 तास जप समजा जर केला ना तर देवच म्हणेल बा एवढा 2.25 तास माझ्यासाठी राबला, हे घे तुझं भांडं. ते कुठं असेल ते लगेच. आणि ते असतं मोठ्या पातेल्याच्या खाली छोट्या पातेल्या. आणि गंमत परत पुन्हा एवढ्यातच असतं ते. पण ते सापडेपर्यंत माणसाला जपसुद्धा सुचत नाही आणि त्यातून बसलाच तर लक्ष लागत नाही. त्यामुळे ते पातेल्यात जाईल, कशात जाईल. म्हणजे ही वास्तविक ही क्रमाचे जड स्वरूप आहेत. पण ती सगळे असे होतात, एवढी गोष्ट खरी आहे. आणि वास्तविक आता ती झिजत असतात, ती मोडतं, त्याला बोकं पडतं. इतक्यापर्यंत त्या वस्तू वापरत असतो आपण. अगदी तरीसुद्धा असं वाटतं की परत ह्याचं काहीतरी येईल, ते पुन्हा मोडीत घालून त्यातनं काहीतरी दुसरं पातेलं घेऊ, 4चं 1 होईल, ठीक आहे तेवढं तरी आता झालं आहे ते वापरून. किंवा समजा काय झिजत आलं आहे तर देऊन टाकलं कोणातरी आपलं. पण असं देऊन टाकलं म्हणजे त्यांना सवय लागते. माणसाची वकिली काय आहे आमच्या डोक्यात. आता गरजू आहे, आपल्याला माहिती आहे समजा, तर बाबा आपल्याला आपण आता वापरले ना, आणि चांगली जुनी, आताची एवढी नाही चांगली पण जुनी पातेली आहेत. अहो 10-20 वर्ष आली, त्या पातेल्याला काही होत नाही, व्यवस्थित सगळी सांभाळलेली असली तर त्याचे काही नाही. जशी असतात किरकोळ स्टीलची पातेली निघाल्यापासून तर काय नाही, अगदी व्यवस्थित असतात, चांगल्या अवस्थेत असतात. त्यामुळे टाकवत नाहीत, देवत नाहीत. अशी ती काहीतरी अवस्था, म्हणजे पातेली आपली अवस्था अशी करतात. हे मला म्हणायचं, आपण पातेल्याचं काही करत नाही. कर्म जड नश्वर असून ते आपल्याला अडवतं, हे मला म्हणायचं की तुम्ही मला द्यायचं आहे, उचललं देऊ टाकलं. समजा तसं होत नाही. समजा असं कोणी केलंच समजा घरामध्ये, तर दुसरी बाजूला 4 माणसं असतात, त्यांचा जीव त्याच्यात अडकलेला असतो, ते त्याला अडवतील. म्हणजे कुठेतरी ते अडतंच शेवटी. अगदी मी बघितलं की वर आणि द्यायचे कपडे काढ बाहेर. आता ते आपला अडगळ कवी म्हणून केलेले असतं ते ते सुद्धा ढीक टाकल्यावर सुद्धा, अगदी बोलवल्यावर सुद्धा परत शेवटच्या क्षणी ती आत याच्यात असं वाटतं की घेतला हे अजून वापरता येईल सर घ्या काढून. ते काय असूनही नश्वर मुक्ती अडवते काय आहे. आणि ते लोक आपल्याला माहिती, प्रल्हाद महाराजांसारखे ते घरावर तुळशीपत्र ठेवतात काय, महाराजांसारखी तुळशीपत्र ठेवतात काय, पातेली काय, भांडी काय, कपडे काय ते सगळे देऊन टाकलं त्यांनी. आणि काय हे किंवा पडले बाबांसारख्याने संसार लुटले, ज्यांनी हे सगळ्यांनी केले त्यांनी हे केलेलं आहे. तेव्हा हे सगळे ते काय करतात आणि ते का हलके होतात, तर त्यांच्या चित्ताला हे असले पातेल्यांचा भार नाही काही. आपल्या चित्ताला पातेल्याच्या वजनापेक्षा जास्त भार चित्तावर आहे. अशी परिस्थिती आहे. म्हणून ब्रह्मणानं सांगावं लागलं की असूनी नश्वर मुक्ती अडविते. तर हे एखादा मातीचं घाड आहे. प्रत्यक्ष खरं सांगितलं तो इतका माठ असतो एखादा. आता हे सध्या माठाचे दिवस आहेत, तर ते माठ तिथं असत नाही, डोक्यात असतात. म्हणजे व्यवस्थित ते आहेत ना. आणि पुन्हा परत ते सगळे पुन्हा ठेवायचे. कारण बरोबर आहे, विकत आणले आपण, काय चोरून आणले नाही, विकत आणले मलाही मान्य आहे, बरोबर आहे. पण आता 2 महिने 3 महिने आता त्यांनी काम दिलं ना आता, पण तरीसुद्धा पुढच्या वर्षी उपयोगी पडतील. म्हणजे पडावेत. प्रापंचिक माणसाने असं काही एकदम अगदी उदारवी होऊ नये आणि अगदी सगळं प्रपंच फुगून टाकावा असं काही म्हणणं नाही. पण तरीसुद्धा त्यात जीव अडकण्यासारखं काही नाही. म्हणजे दर 4 दिवसांनी जाऊन काही जिन्याखाली बघून यायला नक्की गरज नाही की तो व्यवस्थित आहे की नाही. पण माणसाचा जीव राहत नाही, ते बघून ये म्हणतात. त्याला धक्का लागला तर अगदी अक्षरशः आपल्या डोक्याला धक्का लागल्यासारखं वाटतं आणि ते फुटेल. काय वास्तविक त्या म्हणतात एवढं नाही, परत घेण्याची एवढं आहे सुदैवाने, तर काही अडचण नाही. किंवा चांगलं असताना आज आपण ह्याला वापरलं, इतरांना ते भांडंसुद्धा नाही आहे पाणी भरायला, अशी अवस्था असलेली लोक नाही आहेत का, मग त्यांना ते द्यावं ना. वापरल्यावर तरी निदान बाबा आता हा माठ चांगला आहे, काय असेल ते चांगलं आहे, ते त्याला घेऊन टाका, जाऊ दे. तेवढंच आपल्या चित्तातला एक माठ कमी झाला. आपल्या चित्तात किती गोष्टी आहेत, पातेली किती, भांड्या किती ते जमिनीपासून सगळं. तर हे आपली साधारण कर्मांची अवस्था काय आहे ती यातून कळावी म्हणून सांगितलं. इतकी वर्ष झाली तर ते डोक्यात असतं. असे किती वस्तू आहेत, आपण एकदा ह्याच्यावर सुद्धा ध्यान करायला हरकत नाही. आपल्या डोक्यात किती वस्तू भरलेल्या आहेत. वस्तूंचं ध्यान होईल थोडा वेळ, नाहीच नाही, पण लक्षात तरी येईल की काय काय डोक्यात भरलेलं आहे आपल्याला ज्ञान, म्हणजे किती गोष्टी आहेत, तर ते तरी कळेल. आणि कशात अडकेल हे सांगता येत नाही. ते किरसुणीत सुद्धा अडकलेलं असतं, झाडणीत अडकेल. काय माणसाच्या डोक्यात विषय असतात. झाडणीत अडकलेलं असू शकतं, किरसुणीत अडकतं. ते
काय एवढीशी झाकणी कशावर तरी ठेवायची, आधीच त्याला ती झाकणी दुधावरची म्हणून बोकट ठेवलेलीच असतं, हवा जावी हे जावं ते दूध येऊ नये वगैरे म्हणून, तरी त्यात जीव अडकलेला असतो त्या झाकणीत सुद्धा. तर त्यामुळं ती नीट ठेवलीस का, ते आहे का, ते घासली का, ती दिसली नाही, कुठेतरी गेली तर नाही ना, हरवली नाही ना, कोणाला दिलीच नाही, परत मागून आणलीस की नाही, काय त्याचं होईल हे सांगता येत नाही. काय करणार आपले व्यवहार म्हणजे जास्तीत जास्त कर्म म्हणजे काय असणार आहे, जास्तीत जास्त म्हणजे दुसरा सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे पैसा. त्याच्याबद्दल मी एरवी पण बोललो, पण तो तिथे असून आपल्याला इथे अस्वस्थ ठेवू शकतो एवढी ज्याची क्षमता आहे. एक वेळ त्या मठाचं पातेल्याचं बरं होण्याची वेळ आहे, पण इकडे ह्या पैशाचं काम फार कठीण. त्याचं नाव कोणाचं आहे, त्याचं काय होणार, ते पुढं काय करणार, व्याज किती येतं, दुसरीकडे ठेवलं तर काय होईल, इथं केलं तर काय होईल, तिथं ठेवलं आणि व्याजासकट बुडालं म्हणजे काय होईल, किती विचार त्या ह्या सगळ्याची डोक्यात त्या ते सुरू राहतात. आणि ज्या वेळेला कधी आपण शांत चित्ताने जपाल त्यावेळेला खरं बघावं की चित्ताचं ध्यान हा चित्ताचा आरसा आहे असं म्हणायचं. कृष्णमूर्ती म्हणायचे ध्यान करणं म्हणजे चित्ताचा आरसा आहे. तर आपण ध्यानाला बसलं म्हणजे ध्यानाला म्हणजे अगदी नामाचं नाही, नुसतं ध्यानाला शांतपणे 5 मिनटं म्हणून मागे सुद्धा आपल्याला अभ्यास सांगितला होता की 5 मिनटं शांत बसा, बघू काय काय होते ते, असं बघावं. 1-5 मिनटं ह्याच्यासाठी छोटासा प्रयोग आहे. 3 मिनटंसुद्धा बसलं तरी चालेल, कारण 5 मिनटं म्हणजे खूप होतात, कारण 1-2-3 मिनटं अजून 5 कधी होणार असं वाटतं. हे साधारणपणे जपालचं असंच होतं, पण तरीसुद्धा जपाची जरा बऱ्यापैकी काहीतरी ॲक्टिव्हिटी असते, होतं त्याच्यात जातो वेळ, आता सवयी झाली. पण नुसतं ध्यानाला आपण बसून बघा तर आपल्याला अगदी 1 मिनिट गेलं तर अक्षरशः असे तासभर गेल्यासारखं वाटायला लागतं हळूहळू, जशी 2-3 मिनटं होतात. तर त्यासाठी आपल्याला जेवढं झेपेल तेवढं बसावं आणि शांत चित्ताने आठवा. आपल्याला दुसरं काहीही आठवत नाही आता. असं जर चित्त झालं तर आपलं चित्त स्वच्छ आहे असं त्याचा अर्थ. मग ते होत नाही म्हणजे काय होत नाही ते आपण ओळखावं. आणि त्यावेळेला काय येईल तेवढं सगळं आपण साठवलेलं आहे, त्यावेळेस ते समोर येतं. आरशात काय दिसतं, समोर आरशात आपलं प्रतिबिंब दिसतं, तसं आपल्या चित्ताचं प्रतिबिंब या ध्यानाच्या आरशामध्ये दिसतं असं कृष्णमूर्ती म्हणायचे. ते बरोबर आहे. तर ते शांत बसलं मी सगळं बरोबर त्याच्यात त्या आरशात. मग त्या पैसा असो काय असो, जास्तीत जास्त काय असणार, सोने-दाणं. ती एक माणसाचं मोठं सेन्सिटिव्ह इश्यू असतं की भयंकर त्याचं हे की त्या सोन्याचं ते असलं पाहिजे, ते सांभाळलं पाहिजे, ठेवलं पाहिजे, वाढवलं पाहिजे, त्याचं हाऊस असते. बाबा तर सांगायचे की त्यांनी ग्रहस्थ पाहिले की ज्या ग्रहस्थांना म्हणले त्याचं इतका तो नाद लागला, एखादा नाद असतो एखाद्याचा की काही माणसांना, आणि तो काय कशाचा असेल कोणाला सांगता येत नाही. चित्त सगळं त्यांनी भरलेलं असतं, ते वस्तूंचं असतं, कोणाची पेंटिंगचं असतं, कोणाचे फोटोचं असतं आणि कशाचं त्याला नाद लागेल, त्याचं चित्त त्यानं भरलेलं असतं. तर तसं त्यांना म्हणले दागिन्यांचा एवढा हे होता, त्यांनी त्यांचं अंतकाळ पाहिला बाबांनी त्यांचा. म्हणून बाबा सांगायचे की शेवटी त्यांना काहीही सांगता येत नव्हतं, बोलता येत नव्हतं, तर खुणेनं ते एवढं करून ते हात करायचे. तर त्यांना काढलं यांच्या बाबा नातवंडाला बोलवा, अमक्याला बोलवा, असं काय का नव्हतं. त्यांचा दागिन्यांचा डबा होता, सगळं आणून बघितलं, नातवंड समोर उभी करून बघितलं, सगळं बघितलं, काही नाही. त्यांच्या चेहऱ्यावर काही समाधान यायला तयार नाही. शेवटी जेव्हा तो डबा आणला तेव्हा म्हणले त्यांच्या चेहऱ्यावर शांतता आली आणि ते खुणेनं उडायला सांगितलं. आणि ते दागिने बघितले त्यांनी आणि बघत प्राण सोडला. हे कितीपर्यंत ती असना सूक्ष्म असू शकते किंवा ते चित्ताला जड का बनवतं. तर आता मला सांगा त्याच्यातलं काय एवढा 1 ग्रॅम तरी यायचं आहे का, मला सांगा, तोळा तरी यायचं आहे का, ग्रॅम तरी यायचं आहे का, काहीही यायचं नाही. पण तरीसुद्धा त्या क्षणी मग मला सांगा असं जर त्या मातीत जीव अडकला असला तर त्याचे पुढे दगड झालाच पुढच्या जन्मात, तर काय होणार वेगळं नाही का. ते का होतं त्याची कारणं ही आहेत. हे जेव्हा त्यांनी अंतकाळी जेव्हा हे पाहिलं तेव्हा ते म्हणले की हे अडकू शकतो बाबा अशा पद्धतीनं. तेव्हा मग ते खाणीत किंवा जमिनीत हे जे किंवा दगड किंवा त्या स्वरूपात काही असं जे जन्माला येतं ते काय येतं हे आपल्या लक्षात येऊ शकते. तेव्हा आता या बाबतीत हे झालं स्थूलातलं कळलं. आता थोडं सूक्ष्मातलं पण म्हणजे त्याच्यात टप्पेच आहेत हे सगळे कर्मांचे सुद्धा. त्या अगणित कर्म आपण करतो त्यामध्ये आता मनुष्य शिकतो समजा. तर शिक्षणाचं खरं काम आहे की त्याच्यात काय आत विद्या होती ती प्रकट व्हावी. शिक्षण बाहेरून कुठून येत नाही खरं सांगायचं तर. आपल्या शास्त्राप्रमाणे आत आहे, फक्त ते त्याला खत पाणी घालायचं आहे, त्याला ऊन प्रकाश द्यायचा आहे आणि ते ज्ञान बाहेर येतं अशी कल्पना आहे. तेव्हा तर ते बाजूला ते शिकतो त्याबद्दल काही प्रश्न नाही. ते शिकतो आहे, जर मोठा झाला काय त्याची डिग्री झाली, पोस्ट ग्रॅज्युएशन अमकं काय करत गेला, तर ह्याच्याबरोबर त्याच्या मनात लगेच आजूबाजूच्या बद्दलची काहीतरी तुच्छता आहे की कमी शिकलेले आहेत.
आपण एवढे शिकलो, आपण तेवढे शिकलो असं वाटतं. कुठेतरी बॅक ऑफ माइंड ते असतं. म्हणजे मला कळतं, त्यांना काय कळतं असं वाटतं. आता मला सांगा, या शिक्षणाने हे करण्यासाठी काय शिक्षण घेतलं होतं मी शिक्षण मला स्वतःला व्यवसायाला उपयोगी पडावं, काय मला ज्ञान वाढावं, काय आपली जी इच्छा असेल ती, तर त्याच्यासाठी आपण ते ठरवलं होतं ना. मग त्यांनी हे मला कुठलं डोक्यात आलं, पण ते डोक्यात येतं. एक वेळ शिक्षण विसरायला होईल, पण त्याचा आलेला अहंकार नाही सोडतायत. तर हे कसं होतं, ही कर्म जड असून सुद्धा, म्हणजे ही जडातली, आता जडातली सूक्ष्म ही, तर ती ही कर्म आहेत ती सुद्धा अशा तऱ्हेनं. इतकंच नव्हे तर मनुष्य, शिकलेला मनुष्य दुसऱ्याला तुच्छ केल्याशिवाय राहत नाही. किती वाईट आहे खरं सांगा. तर शिक्षणाचा परिणाम हा की त्याला आधार असावा दुसऱ्याबद्दल. जितकं शिक्षण खऱ्या अर्थाने होत जातं ते तितका मनुष्य, खरं सांगायचं तर वृक्ष होती ते मग ती फलभारे, हा जे असं म्हटलेलं आहे की वृक्षाला फळ लागलं, तसं ज्ञानाचं फळ जर आलं तर ते फांदी वागते. पण इकडे हे ज्ञानाचं फळ लागलं की हे वृक्ष आणखीन उंच होतं, तो कोणाच्या आकारच तयार होत नाही. म्हणजे ह्याच्यावरनं आपल्या लक्षात येईल. समजा शिक्षण मी घेतलं, समजा शिकवलं, दुसऱ्या बाजूला काय असेल, अगदी नमुन्यादाखल म्हणून 1-4-5 गोष्टी घेतल्या की जे आपल्या कर्मात नेहमीच्या मोडतात. तर त्याच्यातलं समजा अगदी शिक्षण नाही, शिकवलं समजा, आपण स्वतः शिक्षण घेतलं असेल, त्यानुसार काय संपलं, वर्ष संपलं, विद्यार्थी दुसऱ्या वर्गात गेला, तिसऱ्या वर्गात गेला, चौथीतनं तो बाहेर पडला, आपला चौथीपूर्व संबंध होता, तो 5वीत दुसऱ्या वर्गात गेला. पण तर तो झाला, त्याच्यानंतर शाळा सोडून तो पुढच्या शिक्षणाला जातो, ते सगळं होतो, खूप मोठा कोणीतरी होतो. पण तो माझा विद्यार्थी तर तो ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपल्या हे जे काही आपण त्याला हे शिकवलं त्यातलं काही नाही आहे खरं सांगायचं तर. त्याच्या फार कुठे ते आता ज्ञान आहे, तर हे लक्षात ठेवायला पाहिजे. पण त्यावेळेला असं वाटतं की मीच त्याला ते तयार केलं, म्हणजे कुठे मॉन्टेसरी किंवा ह्याच्यात चौथीपर्यंत. आता त्या तयार करण्याचा त्याचा आत्ता जी काही अवस्था आहे त्याचा पाय हे मान्य आहे, शिकवली काय जे विषय शिकवलं असेल त्याचं मान्य आहे. पण त्याचं तिथे जो आता तिथे पोचलेला आहे तिथे त्याच्या खूप आपण आता मागे आहोत या अर्थाने. पण ते विसरायला येत नाही. आपण त्याला शिकवले हे विसरायला येत नाही, याचा अर्थ ते सुद्धा मला जागेवर बसवतं. जड आहे ते शेवटी, त्यामुळं ते मला जागेवर बसवतं. तर कर्मसागरी फळचं बुडविते हे काय आहे, तर हे कर्मसागरात अशा तऱ्हेनं प्रत्येक गोष्टीचं फळ किंवा प्रत्येक कर्म त्याचा परिणाम हा आपल्याला खेचून खाली ठेवतो. आपल्याला काय ह्याच्यातून असं का होत असेल तर कर्म सोडून जातात. म्हणजे उदाहरणार्थ का झाडाला आलेलं फळ आहे तर ते फळ झाड सोडून जातं. निसर्गात ते दिसतं आपल्याला की निसर्गात ज्या वेळेला ते पूर्ण होतं, समजा पान आहे त्याला पानच येतात, समजा एखाद्याला फुलंच येतात, झाडात खूप प्रकार आहेत ना. मग त्याला ते आलं की त्याचं एक काळ आहे त्याच्यावर टिकण्याचा, समजा एक दिवस टिकेल, एखादा अर्धा तास टिकेल किंवा 2 तास, ते ब्रह्मकमळ नाही कसं काळा काही नसतं. म्हणजे आणि जर तसंच ठेवलं तर ते गळून पडतं, संपलं, ते निघून जातं. तर आपल्या ह्या कर्मांच्या मागे कर्माची दृष्टी नसल्यामुळं आणि माणसाच्या फॅकल्टी जास्त डेव्हलप, माणसाचे सगळे बिंदू अतिशय प्रगत असल्यामुळं तो गुंतागुंत करतो. त्याची अडचण तिथे आहे की कर्म आपल्याला सोडून जातात पण आपण कर्मांना सोडत नाही. विद्यार्थी आपल्याला सोडून दुसऱ्या वर्गात गेला आणि आम्ही मात्र त्याला धरून ठेवला आहे, तसा प्रकार आहे हा. तसं त्याचं काही कारण नाही, तो गेला दुसऱ्या वर्गात, होता तो जाऊ देत. तर असं कर्म आपल्याला सोडून जातात पण आपण कर्मांना किंवा त्याच्या फळांना सोडित नसल्यामुळं ही अडचण येते. हे कर्म सागरी फळाचं बुडविते. म्हणूनच तर प्रश्न साचून सोडायचा कधी मिटत नाही. याचं कारण हे आहे की आता ते फळ सोडून दिलं पण आपण सोडत नाही, ते तिथं आहे, ते बघतील काय करायचं. ते तसं होत नाही. ते माझं आहे ना शेवटी, तो मुलगा माझा आहे, त्याचा नवरा असेल पण माझा मुलगा आहे, तुमचा मुलगा आहे होता, आता तो त्यांचे कोणते आहेत यजमान आता ते, तर ते बघतील तसं होत नाही, तो माझा मुलगा आहे. त्यामुळे कर्म सोडून जाऊन ती जातात निघून आणि हे मात्र अडकून बसतात. तर ह्याचं कारण मग आपल्याला त्याचं चिंतन होत राहतं. मग पुढे मी बघितले कर्माचं चिंतन होत राहण्याने मनुष्य अडकतो. तेव्हा जड कर्म आहेत, जडातली थोडीशी सूक्ष्म असलेली ही शिकवण्यासारखी अशी बिंदूच्या पातळीवरची कर्म आहेत. त्यात सूक्ष्मतर कर्म आहेत. ध्यानाची कर्म आहेत ती थोडी जडातलीच, करटी बांधून ठेवतात आपल्याला, तर फक्त दिसताना दिसत नाहीत म्हणून सूक्ष्म म्हणायचे. तेव्हा जड आहेत, सूक्ष्म आहेत, सूक्ष्मात सूक्ष्मतर आहेत. म्हणजे अंतःकरण आहे, चित्तावर असलेले ठसा आहे त्याचा, काहीतरी केलेलं असतं काम, तर त्याचा चित्तावर इतका ठसा उमटलेला असतो की ते विसरता येत नाही, सोडता येत नाही, असं होतं. म्हणून अनेक वर्षाच्या गोष्टी, विशेषतः म्हातारपणी असं होतं की वय जसं होत जातं तसं त्या जुन्या ट्रंका, जुन्या गोष्टी, जुन्या कोणाचं काय केलेलं, कुणीनं बोललेलं काय सगळं आत्ताचं काय ते आठवत नाही, येऊन गेलेल्या माणसाचं नाव, पण ते आठवतं कारण तो ठसा खोल असतो चित्तावरचा. त्यामुळे हे जे आहे हे सूक्ष्मतर आणखीन त्याच्या खालचं असलेलं अंतःकरणापर्यंत पोहोचलेलं. आणि सूक्ष्मतम खरं सांगायचं तर आपलं खरं ध्येय होतं ते सूक्ष्मतरातून त्याच्यातही सूक्ष्मतम जे अगदी शेवटचं जे आहे ते म्हणजे खरं सांगायचं तर शुद्ध ज्ञान आहे.
आत्मज्ञान, की ते असलं की सगळं माहीत ढकलून बाजूला करायचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. पण मनुष्य ह्या जडातून त्या सुखवतच जायला तयार नाही, तर तो हे इथेपर्यंत कसं जाणार? म्हणून ते त्याला बुडवतं. तेव्हा का बुडवतं हे लक्षात आलं की आपल्याला हे सोपं आहे. हे दगड बांधला तर बुडवेल, हे तर कराय. तशीच ती कर्म आपल्याला बुडवतात, म्हणून मनुष्य दुःखात पडतो. भोपळा असेल तर तर्कत राहील. तर आपण काय बांधायचं आपल्या कर्माला हे आपण ठरवायचं. तर ते ठरवलं की आपल्याला मुक्त पण होता येईल, तरंगतही राहता येईल. नसेल तर बुडून जा. कसल्याही कर्माने मनुष्य बुडतो. बघितलं मी. घर बांधू नाही तर काय शिकवू, नाही तर काय करू, नाही तर ते गाडीने गोळा करून दे आणि काय करू. तर ह्या सगळ्याचा परिणाम दुसरा हा की प्रत्येक कर्माचं चिंतन मनामध्ये होत राहतं. आपण अमुक केले, तमुक केले, तमुक केले, तमुक ठीक केलं आहे ना. आता ते झालं करून, तर झालं करून म्हटल्यानंतर आता आणखीन काही विचार करायचं कारण नाही. त्याच्यानंतर जर काही करायचं असेल, एखादं बीज लावले समजा, तर त्याला पाणी घालायचं, तर तिथपर्यंत ठीक आहे. आता पाणी घालून आल्यानंतर बीज आणि पाणी पुन्हा आणखीन एक वाढलं कर्म, मग ते आलं का नाही त्याचं चिंतन. म्हणजे हे सगळं आपल्याला कर्मसागरी फळच बुडविते. हे बुडवतं काय आहे, तर हे अशा पद्धतीनं बुडवत असतं. तेवढं आपल्याला लक्षात राहावं. म्हणजे मग हे पुढे जायचं काम आहे ते आपल्याला सोपं होईल. आणि ह्या सगळ्यातलं सूक्ष्मतम म्हणजे जे आत्मज्ञान आहे, त्या ज्ञानाच्या एकदा पातळीवर मनुष्य पोचला, त्याला ही सगळी खुली एकदा कळीन, तिथे पोचला की मग भगवंताशी तादात्म्य होऊ शकतो. मग तो हलकाच आहे. तो त्याला भोपळ्याची गरज नाही, इतका तरंगत राहू शकेल. हवेतही तरंगेल, पाण्यावरही तरंगेल, कुठे. तर त्याची तरंगत राहणे इतपत क्षमता येते. म्हणजे चित्त हलकी असतात. म्हणजे तात्यानं जसं विचारलं, ते सगळ्यांच्या आयुष्यात हा प्रसंग बघितलेला आहे किंवा त्यांच्या आयुष्यात आपल्याला आढळेल. तात्यांसुद्धा तसंच व्हायचं, किंवा मामांचं तर आपल्याला माहितीच आहे, मामांचंही तसंच व्हायचं. किती लोकांची ही अवस्था, आजच्या लोकांची ही अवस्था दिसते की ते पावणसाला आले 15 मिनटं, किती वेळ आहे आपल्याला? 15 मिनटं, लगेच आडवे झाले. आधी रात्रभर कीर्तन करून परगावून येऊन पोचलेली वेळ, दुसरा 6चा कीर्तनवाला न्यायला आलेला, ही परिस्थिती. हे सगळं जगासाठी, त्यातून एक रुपया पैसा अपेक्षा नाही. हे सगळं त्यांचं ज्ञान त्यांचं पोचवायचं काम आपल्याकडे दिलेलं आहे ना, त्यासाठी. दुसरा न्यायला 6चा मनुष्य आलेला आहे, तर तो बसलेला आहे. तर मग लगेच ठीक आहे, किती मिनटं आहेत आपल्याला? अर्ध्या तासाने निघायचं आहे, ठीक आहे. आणि शांतपणे पडले आणि 15 मिनटांनी बरोबर 5 मिनटं आधी उठले की अगदी आपण जसं रात्रीची झोप घेऊन फ्रेश व्हावं तसं. म्हणजे हे का? तर म्हणले आमच्या डोक्यात काही नसतं, रिकामं असतं म्हणले. हे आपलं जड का होतं आणि त्यांचं हलकं का होतं? तात्या तेच म्हणले, हे रिकामे असते म्हणून म्हणले तसं होतं. नाही तर इतकी माणसं, इतकं सगळं झाल्यानंतर त्या माणसाचं काय होईल? आपल्याला एक घरातले आपले प्रश्न सोडवताना आपल्या डोक्याचा भुगाप होतो. मला सांगा यांचं काय होत असेल? म्हणण्याचं काही होत नाही, कारण ते हलके असतात हो. ते तसं राहू शकतं आणि तसं कोणाचंही होऊ शकतं. तात्या म्हणायचे माझ्यासारखंच झालं, आपलं नाही का होणार? म्हणजे तसं विचारायला किती हे असेल की तसं नाही का होणार, आपण काय केलं आहे? ते म्हणणे माझं काय आहे माझ्याकडे म्हणून मी होते. मी फक्त त्यांना शरण गेलो आणि म्हटलं की हे आपली कृपा असली, बस एवढ्यावर त्यांचं काम झालं. तर ते आपल्याला काही अवघड आहे अशातला भाग नाही, फक्त कळून करायचं आहे आपल्याला, कारण ज्ञान मिळवलेली माणसं आहेत म्हणून त्यांच्या भाषेतलं हे सांगायचं आहे. नाहीतर हे तसं भक्तीच्या भाषेत खूप सोपं आहे. तेव्हा प्रत्येक कर्म केल्यानंतर त्याची एक नोंद जी होत असते, तर ती नोंद मनामध्ये होऊ नये, कर्म व्हावं. ते बरोबर आहे. आपलं जसं एखादं आपण हे वस्तू घेतली तर एखाद्या याच्यावर काय त्या कोणाकोणाची पद्धत आहे हिशोबाची, तर तिथे लिहून ठेवली की डोक्यातनं लिहून ठेवायची, तिथंच लिहून ठेवायची फक्त, बाकी पुढं नाही काय. ती जर तिथे लिहिलेली असेल तर केव्हाही बघता येईल ना आपल्याला बघता येतं. आपल्या त्यात जमिनी आहेत, त्या काही डोक्यात वागवायचं कारण नाही, कागदावर असतातच की नाव, मग तेवढंच ठेवायचं आपल्याकडे फाईलला. पण डोक्यात कशाला ठेवायचं? ती माझं तिथं आहे, कोण आहे का नाही, गेला का नाही, हे झालं का नाही, काय होईल, भाव कसे आहेत, आमकाय तुमकाय, काय नको, ते कागदावर आहे. त्याचं काही करायचं आहे का? आज काही करायचं नाही, मग आपल्या डोक्यात नको. त्यात जर काही काम निघालं तर कागद काढतोच मनुष्य. बरं, कागद काढल्याशिवाय काम होतही नाही, हे पण तितकंच आहे. मग कागदावरच राहू दे की ते घेण्याबद्दल करण्याबद्दल त्यांचं काही म्हणणं नाही, पण त्याचं जे आत नोंद जी होत असते बिंदूमध्ये, त्या नोंदीची आपल्याला काही गरज नाही. एवढं लक्षात ठेवलं तर चित्त हलकं राहील. आणि मग ते काय म्हणतात, ते प्रत्यक्ष त्यांना जो आनंद आहे किंवा जी शांतता आहे तर ती आपल्याला मिळू शकेल. आणि ते रिकामच करावं लागतं. मी आपल्याला अगदी शेवटचं म्हणून सांगतो, वेळ सांगतो. तर शेवटचं असं की शेवटी हे रिकामच करावं लागतं. हे कर्मांच्या ह्यानी भरतं आणि ते पूर्ण रिकामं करावं लागतं. आपण अगदी शेवटचं साधं उदाहरण म्हणून आपल्याला सांगतो की कल्पना करा की बिराडात आपण राहिला असेल, कधीतरी अनुभव आपण घेतला असेल, तर कायमच बिराडात राहिलं. तर तसंच आहे, मी बघितली बिराड सोडायचं झालं ना तर एवढं सुतळीचे सुद्धा तुम्हाला ठेवून चालत, काय असेल ते सगळं उचलायला लागतं तिथनं. आणि ते तुम्हाला इथं टाकून द्या, तुम्हाला घेऊन जाते घेऊन जा, काय करायचं ते करा, घर रिकामं पाहिजे.
तसं आपलं हे घर रिकामं पाहिजे. तर तसं आपल्याला जर करता आलं तर मग काय त्रास नाही, काय नाही. आणि तसं खरोखर काही नाही, आपल्याला ती सवय झाली, लक्षात आलं नाही आहे म्हणून बेसावतपणाने ते होतं. ते बेसावत झाल्यावर मग काही त्याची अडचण राहत नाही. तर ते मग आपल्याला शांततेचा अनुभव होईल. फक्त टप्प्याने थोडंसं ह्याच्याकडे निरीक्षणासाठी. मग त्याच्यासाठी 5 मिनटं त्यांचा मार्ग आहेच, तो ध्यानाचा मार्ग आहे. तर त्यासाठी आपल्याला बाकीच्या मोठ्या ध्यानात वगैरे जे शिकवतात वगैरे ना, पैसे घेऊन वगैरे ते शिकवतात आणि ते क्लास वगैरे असतात, तर ते काय करायचे काय गरज नाही. आपल्याला बसले की शांत बसावं म्हणजे होतं ध्यान आपोआप. डोळे मिटावे, आपले डोळे उघडले तर समोरच्यावर चिंतन होत राहील म्हणून डोळे मिटायचे. नाही तर डोळे मिटायचं काही गरज नाही, कारण डोळे मिटल्यावरही ते समोर येऊ शकतं. त्यामुळे ते तसं काही त्यामुळे टळत नाही, फक्त जरा थोडासा प्रतिबंध होतो म्हणून जरा डोळे मिटावे शांतपणे आणि बघावं काय आपल्या मनात येते. हळूहळू आपल्या लक्षात येईल. फक्त आता हे सलग सातत्याने केलं तर हे लक्षात येईल की कुठली कर्म आपल्यावर ठसा ठेवू नयेत, कुठल्या गोष्टींचे विचार मनात जास्त येतात, आपल्यालाच कळत जाईल. आणि मग लक्षात येईल की अरे काय चाललंय असं आपल्यालाच वाटतं. नंतर एक 8 दिवस 15 दिवस गेले ना की असं वाटतं की 15 दिवस महिन्याने नक्की याची अवस्था येईल. 5-5 मिनटंच बसतो, किती जास्त नाही, 5 मिनटं फक्त. आणि ते काही करत नाही, नामसुद्धा नको, कारण ते पुन्हा ते तसंच राहणार आणि नाम त्याच्याबरोबर राहणार आहे. नामाचं मेकॅनिझम वेगळा आहे, पण ध्यानाचं आहे तो रमणांच्या पद्धतीनं आपण नुसतं 1-5 मिनटं बसलं शांतपणे बघितलं काय काय येतं डोक्यामध्ये. मग लक्षात येईल आपल्याला कशात गुंतलेलं आहे ते सगळं समोर येईल. मग ते सगळे अकाउंट्स येतात. मग ते येऊ नयेत पुढे जर असं आपली इच्छा असेल तर अशी काही यातली सुरुवात केली तरी चालेल. यानं आपल्याला जे शक्य वाटत असेल ते करावं, मग आपण आनंदाने राहावं.